नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण इथे तिळाचे लाडू बनवणार आहोत. एकदम खुटखुटीत आणि मऊसूत असे लाडू. तर यासाठी आता पुढे बघूया आपण काय साहित्य लागते ते. तर इथे मी 2.5 वाटी तीळ घेतलेला आहे आणि पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त तिळाचेही बनवू शकता. तर इथे 2.5 वाटी मी गूळ साधा घेतलेला आहे, वेलची घेतलेली आहे अर्धा चमचा आणि 2 चमचे तूप घेतलेले आहे. सर्वप्रथम तीळ हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. कढई इथे गरम झालेली आहे व्यवस्थित आणि मी इथे बिना पॉलिशचे तीळ वापरलेले आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पॉलिशवाले वापरले तरीही चालेल, पण बिना पॉलिशचे वापरले तर त्याची चव खूप छान लागते. तीळ आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे, खूप काळपट करायचे नाही आहे. थोडेसे तडतडायला लागले की गॅस बंद करायचा आहे. जास्त जर खरपूस भाजायला गेलं तर त्याची कडवट चव लागते. तीळ इथे आपले भाजून झालेले आहेत. त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही 3 वाट्या तीळ घेतले तरीही चालेल. आता इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. जास्त आपल्याला इथे भाजायचे नाही, त्याची साल आपल्याला निघेपर्यंतच फक्त भाजून घ्यायचे आहे. आता त्याच कढईमध्ये मी तूप टाकून घेणार आहे आणि त्यानंतर गूळ टाकून घेणार आहे. गूळ इथे मी साधाच वापरलेला आहे, चिक्कीचा गूळ इथे वापरलेला नाही आहे. या गुळाचेही खूप चविष्ट लाडू होतात आणि कडकही होत नाही. आणि इथे मी पाणीही वापरणार नाही आहे. कधी कधी पाणी वापरलं तर लाडू कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता इथे फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे, जास्त त्याचा पाक शिजवायचा नाही आहे. इथे आपला गूळ पूर्णपणे वितळून गेलेला आहे. तर त्यानंतर आपण यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया. अर्धा चमचे वेलची पावडर मी इथे टाकलेली आहे आणि मिक्स करून घेते आहे. त्यानंतर आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे. तीळ इथे थोडेसे तुम्ही मिक्सरवर जाडसर जरी वाटून घेतले तरीही लाडू छान होतात. शेंगदाणे मी इथे थोडेसे जाडसर वाटून घेतलेले आहे, पूर्ण बारीक केलेले नाही आहे. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. गॅस इथे मी स्लो ठेवलेला आहे, फास्ट कुठेही गॅस केलेला नाही आहे. मीडियम गॅसवरच आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे. व्यवस्थितपणे मिक्स झाल्यावर इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे आहे. तर मिश्रण आपलं बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे आणि लाडू वळण्यासाठी मी इथे थंड पाण्याचा वापर करणार आहे. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग आपल्याला हवा त्या आकाराचा लाडू इथे आपण वळून घेणार आहोत. पाणी लावल्यामुळे चटका थोडा कमी बसतो आणि लाडूही पटकन वळले जातात. आणि लाडू वळता वळता जर मिश्रण थंड झालं तर पुन्हा एकदा तुम्ही गॅसवर थोडंसं परतून घ्यायचं आणि पुन्हा त्याचे लाडू वळून घ्यायचे. तर हे बघा किती छान प्रकारे आपले लाडू वळले जात आहेत. आता मी दुसराही लाडू तुम्हाला वळून दाखवते. पण तिळाचे लाडू हे छोटेच आकारामध्ये असतात, त्यामुळे असे दिसायलाही छान दिसतात. तर हे बघा मी दुसराही लाडू वळून दाखवते. पाण्याचा हात लावल्यामुळे जास्त चटका आपल्याला बसत नाही हाताला. हे बघा किती छान दिसत आहेत ना. आणि तूप टाकल्यामुळे त्याला एक वेगळी चकाकी येते. तुमच्याकडे ह्या प्रकारचा जर चमचा असेल त्याच्याही साहाय्याने तुम्ही करू शकता. याने थोडा कमी चटका बसतो आणि एक आकाराचे लाडू तयार होतात. तर तशाही पद्धतीने तुम्ही बनवू शकता. सर्व लाडू मी अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे. तर हे बघा ह्या आकाराचे मी इथे सर्व लाडू बनवलेले आहेत आणि एवढ्या आपल्या मिश्रणामध्ये इतके सारे लाडू तयार झालेले आहेत. हे बघा मी तुम्हाला फोडूनही दाखवते. किती मऊसूत लाडू इथे आपले तयार झालेले आहेत. तर या मकर संक्रांतीला तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा. असे तिळाचे लाडू घरी करून बघा. नक्की तुमचे लाडू असेच प्रकारे छान बनतील. तर नक्की प्रयत्न करा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.